छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर या हत्येचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते का? तर आपल्या दारात उभारलेली गुढी म्हणजे समृद्धीचं आणि विजयाचं प्रतीक म्हणून उभारली जाते असं प्रत्येक हिंदू मानतो, कारण ही हिंदू नववर्षाची सुरुवात असते. पण जसा गुढीपाडवा जवळ येतो तसंच गुढीपाडव्याबद्दल सोशल मीडियावर अनेक मेसेजेस व्हायरल होतात. यात गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे अनेक संदेश दिले जातात. या मेसेजेसमध्ये गुढी म्हणजे एक भाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं शिर असं प्रतीक आहे. औरंग्यानं जेव्हा महाराजांची हत्या केली तेव्हा हे प्रतीक दारोदार नेलं आणि तेव्हापासूनच गुढी उभारली जाऊ लागली. पण खरं सांगायचं झालं तर प्रभू श्रीराम आपल्या राज्यात वनवासावरून परत आले तेव्हापासून गुढी उभारण्यात येते असं पुराण सांगतात. सोबतच जसा महाराष्ट्रात मराठी माणूस हा सण साजरा करतो तसेच कानडी आणि तेलुगू मंडळी सुद्धा हा सण साजरा करतात. महत्वाचं म्हणजे गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्याला संभाजी राजांच्या मृत्यूआधीही सापडतो. 24 नोव्हेंबर 1649 सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं एक पत्र आहे. या पत्रात एक मजकूर सापडतो, त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केलाय. सोबतच अनेक संतांच्या ओळींमध्ये सुद्धा गुढीचा उल्लेख कित्येक काळापासून येतोय. आजही या संतांचे अभंग तुम्ही वाचू शकता. त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचं प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो का, की आपली पूर्वापार चालत आलेली हिंदू परंपरा आपण जपतो?